नमस्ते, मी आशिष जयसिंग गारगे, सदरी सिंगणगाव पंचायती समिती गण या ठिकाणी मी पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक लढवत आहे. मी तोंडोली गावामध्ये वेगवेगळे विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहे. तोंडोली गावामधील पत्रकार वस्ती या ठिकाणी 12 पोलचं स्ट्रीट लाईट आपण बाबा आणि भाऊंच्या माध्यमातून त्यावेळी पूर्ण केलेले आहे. तसेच गाडेकर वस्ती येथील देखील स्ट्रीट लाईट, LIC नगर मधील स्ट्रीट लाईट, तसेच ग्रामपंचायत सदस्य केशव मोहिते यांच्या वस्तीवरील देखील स्ट्रीट लाईटचं काम आपण त्या ठिकाणी बाबा आणि भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आपल्या कृष्णापुरे विकास महामंडळाच्या माध्यमातून जो आपला टेंबूचा पोर्ट कॅनल आहे, त्या पोर्ट कॅनल ची दुरुस्ती आणि स्वच्छता, जवळपास 1 किलोमीटरची स्वच्छता आपण त्यावेळी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर आज आपण जे मुख्य टेंबूचा पाट आहे, त्या मुख्य पाटावरील उपायमायनी हद्दीमध्ये असतील, तोंडोली गावाच्या हद्दीत असतील, त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांची मागणी होती की त्या ठिकाणी मोठ्या पाटावरती त्या ठिकाणी दरवाजे काढलेले होते, परंतु ते दरवाजेची कामं त्या ठिकाणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळं ओढे असतील किंवा छोट्याशा ओढे असतील, त्या ठिकाणी त्या ओढ्यांना त्या ठिकाणी पाणी सोडता येत नव्हतं. त्यावेळी अशावेळी शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वजण बाबा आणि भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते दरवाजे त्या ठिकाणी खुले करून सगळ्या ओढ्यांना त्या ठिकाणी पाणी देण्याची व्यवस्था देखील आपण केलेली आहे. त्याच्यानंतर खेराडा विटा असेल, कोतीज असेल, त्यानंतर कोटील असेल आणि पिकोडे असेल, या ठिकाणी देखील अनेक गरजू लोकांना आपण वेगवेगळ्या भरपूर योजना, वैयक्तिक योजनेचा देखील लाभ घेतलेला आहे. कोटील सारख्या गावामध्ये माझ्या शेत मंडळातून त्या ठिकाणी दत्त मंदिर असेल, त्या दत्त मंदिराच्या बाहेरचे जे काही पेविंग ब्लॉक्स आहेत ते माझ्याच स्ट्रीट लाईट मधून शेष फंडातून त्या ठिकाणी आपण दिलेले आहे. त्यानंतर त्या ठिकाणी 2 बोरचे देखील कामं आपण त्या ठिकाणी केलेले आहे. मी आताच नुकता त्या ठिकाणी ज्यावेळी निवडणूक लागली त्या ठिकाणी लोकांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी लोकांनी सांगितलं की सर, तुम्ही ज्यावेळी 2022 साली तुमचा शेष फंड ची कामं त्या ठिकाणी आराखडा तयार केलेला होता, त्यावेळी तुम्ही आमच्या गावासाठी त्या ठिकाणी बोर आणि पाण्याची टाकी त्या ठिकाणी तुमच्या शेष फंडामध्ये त्याचा समावेश केलेला होता. परंतु गेली 3-4 वर्ष जरी बघितलं आपण, त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी प्रशासक असल्यामुळं जी काही विकासाची कामं त्या ठिकाणी झालेली नव्हती. परंतु त्यावेळी गावाला त्या भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर, तुमच्याच फंडातून त्या ठिकाणी बोर